अनेक प्रकारचे व्यवसाय आपण बघितले, पण सूत्रसंचालन आणि मुलाखत हाही व्यवसाय होऊ शकतो हे सुधीर गाडगे यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं. ते असल पुणेकर म्हणून त्यांनी सांगितलं. न्यूमोनीमध्ये शिकले, कॉमर्स कॉलेजमधून बाहेर पडले, मुकुंदराव किर्लोस्करांच्यावर काम केलं आणि एक दिवशी ठरवलं की नोकरी सोडायची आणि पूर्ण वेळ सूत्रसंचालनाच्या संबंधीच्या क्षेत्रात करायचं. भाग्यवान कुटुंबियांनी साथ दिली. पण हे साधन उपजीविकेचं सुद्धा होऊ शकतं हे त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट केलं. आणि म्हणून 3200 मुलाखतीचा विक्रम सुधीर गाडगे यांनी केला. आणि माझी खात्री आहे की त्यांची प्रत्येक मुलाखत ही समोरच्या सगळ्या लोकांना ऐकण्यासारखी वाटली पाहिजे. अनेकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. मी म्हणलं की मला तुमच्या काही सगळ्याच मुलाखती पाहायला मिळाल्या नाही, पण माझी कधीतरी इच्छा आहे तर तुमच्याकडे असली कॉपी तर किशोरी आगवणकरांची घेतलेली मुलाखत मला बघायची. कारण किशोरीताईंची मुलाखत घेणं काही सोपं नाही आहे. ती मुलाखत त्यांनी यशस्वीरीने घेतली. माझ्या मते सगळ्या परीक्षेत ते पास झाले. आजच्या कार्यक्रमाला आशाताई या अध्यक्ष म्हणून आल्या. साहजिकच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दलचं औत्सुक्य होतं, पण त्याची एक गोष्ट मला मोठी चिंता माझ्या मनामध्ये निर्माण केली की सुधीर गाडगे हे एक यशस्वी मुलाखतकार आहेत. त्या क्षेत्रात पडले, त्या क्षेत्रात आपण व्यावसायिक होऊ शकतो हे आपण सिद्ध करून दाखवलं. त्यांच्या या क्षेत्राला आणि त्यांच्या या व्यवसायाला आशाताईंनी अशी स्पर्धा करायची आवश्यकता नव्हती. आणि मी कुणाला मदत करा, मी रागवायचं तर रागवावं, पण पोटावर पाय कधी ठेवू नये. तुमची खंत होती ही पहिली मला मिळेल का, त्याची काही फारशी चिंता करायचं कारण नाही. एक पुण्यामध्ये एखादा अपार्टमेंट घ्या, आहेत शेजारी बसले लोक दाखवतील. मधलं चक्कर सकाळी येऊन काही दिवस राहा. माझी खात्री आहे की डॉक्टर सतीश देसाई त्याचा पुणेकर महिलेश्वर राहणार आहे. कारण किती लोकांची नावं सांगू. डॉक्टर मुजुमदार समोर बसेल. आता हे पुण्याचे का कोल्हापूरचे नक्की सांगा. डॉक्टर मोहन दारी आता इथं गेले, ते पुण्याचे का महाडचे यांनी उत्तर द्यावं. डॉक्टर जब्बार पटेल समोर बसले, ते दौंडचे का इथले त्यांनी उत्तर द्यावं. म्हणून पुणेकर हे असे आहेत की तुम्ही महाराष्ट्रात एका देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही राहत असाल, कुठेही तुमचा जन्म हो, पण तुम्ही आयुष्याचा काही काळ पुण्यामध्ये घालवला आणि पुण्याच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या विविध क्षेत्रामध्ये काही योगदान दिलं तर पुणेकर आपलेसं मानतात आणि त्याची ही सगळी उदाहरणं. दोन गोष्टी आहेत, मुलाखती आणि सूत्रसंचालन. समोरच्या माणसाला असं कधी वाटता कामा नाही की सूत्रसंचालन यांनी जरा आवडतं घेतलं पाहिजे. कारण काही वेळेला मुख्य कार्यक्रमाच्या पेक्षा सुद्धा सूत्रसंचालक अधिक बोलतात आणि याचा तुम्हाला कधीतरी सहन करावं लागत असतील, पण आम्हाला फार न सहन करावं. पण सुधीर गाडगे त्यातले नाही. याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की अचूक उत्तर देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली पाहिजे. आणि थोडक्यात त्यांनी आपल्या आयुष्याची या क्षेत्राची सुरुवात केली आणि समोरून एखादी प्रश्न विचारला, अहो गाडगे जरा केस कापून या. त्यांनी सांगितलं, तुम्ही इच्छाच आहात का? बरं झालं, मला कापायचेच होते, कधी